खरंच माझ्यावर प्रेम करतो ना? मला सोडून तर नाही जाणार ना? अरे जान, तंबाखूच्या पुडीसारखं जपेन तुला, फक्त चुना लावून जाऊ नकोस. जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या पुन्हा एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ खूप भारी झालेला आहे. असा व्हिडिओ बनवण्याकरता तुम्हाला अलर्ट मशीन ॲपची गरज लागणार आहे. अलर्ट मशीन ॲप आपल्या टेलिग्राम चॅनलवर दिलेली आहे. व्हिडिओचे सर्व मटेरियल डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता व त्याला पासवर्ड आहे आणि तो पासवर्ड व्हिडिओमध्ये आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ विना स्किप करता पूर्ण बघा. नाहीतर तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता, तिथे तुम्हाला फ्रीमध्ये मटेरियल मिळेल. तुम्हाला मटेरियल डाउनलोड करण्यास व XML फाईल इम्पोर्ट करण्यास काही प्रॉब्लेम येत असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये व आय बटनमध्ये व्हिडिओची लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही ते व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. तरी पण तुम्हाला व्हिडिओ बनवताना किंवा व्हिडिओचे मटेरियल डाउनलोड करायला काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामला मेसेज करू शकता. तर तुम्ही जर आपल्या चॅनल नवीन आला असाल तर चॅनल लगेच सबस्क्राईब करावं व एक लाईक देऊन टाका. आपण अशाच प्रकारे ट्रेंडिंग व नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर मराठीतून शिकवत असतो. तर आपण मागच्या काही कमेंट बघून येऊ. तर तेजस एडिट्स यांची कमेंट खूप भारी होती, खूप आवडली. तर असा सपोर्ट असू दे तेजस भाऊ. आणि सार्थक क्रिएशन एकदम कडक, तर असा सपोर्ट असू दे भाऊ. आणि VM क्रिएशन कडक का भावा, तर असा सपोर्ट असू दे भाऊ. चला तर जास्त वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओ एडिटिंगला सुरुवात करूया. तर तुम्हाला सर्वप्रथम व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमधील मटेरियल डाउनलोड करून शेकेपेक आणि बीटमार्कची XML फाईल अलर्ट मशीन आपण ते इम्पोर्ट करून घ्या. त्यानंतर अलर्ट मशीन ॲप ओपन करा आणि अलर्ट मशीन ॲप ओपन केल्यानंतर आपला जे बीटमार्क प्रोजेक्ट आहे तो बीटमार्क प्रोजेक्ट ओपन करून घ्या. आपल्या बीटमार्कच्या प्रोजेक्टचा इंटरफेस अशा प्रकारे आहे, हे बघा. तर तुम्हाला सुरुवातीला प्लसवाल्या बटनावरती टॅप करायचं आहे, व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे, सॉन्गवरती क्लिक करून जो सॉन्ग आहे आपला तो इथे ॲड करून घ्यायचा आहे व त्याला सुरुवातीला 0.2 सेकंदानं कट करून घ्यायचा आहे. आणि कट केल्यानंतर त्याला इकडे ओढून घ्यायचं आहे अशा प्रकारे. आणि ओढल्यानंतर प्लसवाल्या बटनावरती क्लिक करायचं, इमेज आणि व्हिडिओमध्ये जायचं, व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे, आपला फोल्डर ओपन करून घ्यायचं आहे. त्या फोल्डरमधील पहिला जो व्हिडिओ आहे तो इथे ॲड करून घ्यायचा आहे व तो व्हिडिओ 10 सेकंदपासून इथून कट करून घ्यायचा. त्यानंतर प्लसवाल्या बटनावरती क्लिक करायचं आहे, इमेज आणि व्हिडिओमध्ये जायचं, व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे आणि आपले जे फोटो दिलेले आहे आजच्या मॉडेलचे ते फोटो तिथे ॲड करून घ्यायचे. आणि अशा प्रकारे तुम्ही ॲड करून घ्या. बघा, इमेज आणि व्हिडिओमध्ये जायचं, व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे आणि फोटोला अशा प्रकारे दोन्ही बीटमार्कच्या मधून ॲडजस्ट करून घ्यायचं आणि अशा प्रकारे याला झूम करून घ्यायचं आणि पुन्हा फोटो इथे ॲड करून घ्यायचे. तर तुम्ही इथे फोटो जे आहे ते लास्टपर्यंत अशाच प्रकारे फोटोज ॲड करून घ्या. हे बघा, असे फोटो ॲड करून घ्या. तर मी फोटो ॲड करून घेतो आणि व्हिडिओ स्किप करतो आपला. तर हे बघा मित्रांनो, मी फोटोज आपले ॲड करून घेतलेले आहेत, हे बघा. तर तुम्हाला इफेक्ट कशी द्यायची ते एकदा सांगून देतो. तर तुम्हाला 3 इफेक्ट दिलेले आहेत. तर त्यामधील पहिला जो इफेक्ट आहे तो कॉपी करून घ्यायचा आहे आणि कॉपी केल्यानंतर आपला जो प्रोजेक्ट आहे तो ओपन करायचा आहे. आणि पहिले जे आपले 5 फोटोज आहेत शॉर्ट ड्युरेशनवाले आणि हा जो लॉंग ड्युरेशनवाले याला आहे, तर या फोटोनं तुम्हाला पहिला इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे अशा प्रकारे. आणि या फोटोला लावल्यानंतर हे जे शेवटचे शॉर्ट ड्युरेशनवाले फोटोज आहेत तर या फोटोनाही तुम्हाला इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. हे जे शॉर्ट ड्युरेशन दिसत आहे तुम्हाला 35.29 सेकंदानंतरचे, तर या सर्व फोटोंना तुम्हाला इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे अशा प्रकारे. हे बघा, अशा प्रकारे सर्व फोटोंना पेस्ट करून घ्या इफेक्ट. त्यानंतर
पुन्हा आपलं शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे आणि त्यानंतर शेक इफेक्ट नंबर 1 दिसत आहे त्यावरती क्लिक करायचं आहे, कॉपी इफेक्ट करायचे आणि आपलं प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे येऊन जायचं आहे आणि हा फोटो आपण इफेक्ट लावलेला आहे. यानंतर हे जे असं थोडं झूम आउट करून घ्यायचे. त्यानंतर हे बघा 2 जे आपले फोटोची ड्युरेशन आहेत हे बघा, तर तुम्हाला सेम दिसत असेल हे 2, त्यानंतर हे 2, त्यानंतर पुढील हे 2 फोटो. तर हे सर्व 2 फोटोंना तुम्हाला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे आणि हा जो फोटो आहे लॉंग ड्युरेशनवाला थोडा त्याच्याला सोडून द्यायचा आहे. तर असं तुम्हाला शेवटपर्यंत करायचं आहे. त्यानंतर त्या जे फोटो आहे त्या फोटोला इफेक्ट लावून घ्यायचा आहे 2 फोटोंना. त्यानंतर तिसरा जो इफेक्ट आहे तो कॉपी करायचा आहे वेव इफेक्ट आणि तो इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे आणि आपलं जे प्रोजेक्ट आहे ते ओपन करून घ्यायचं आहे आणि येथे जे आपले लॉंग ड्युरेशनवाले फोटो सुटले होते तर त्या फोटोंना हा इफेक्ट जो आहे तो पेस्ट करून घ्यायचा आहे अशा प्रकारे. तर असा इफेक्ट आपला दिसेल. तर इफेक्ट लावून आपले झालेले आहे, तर तुम्ही इफेक्ट लावून घ्या आणि त्यानंतर मी जी PNG दिली आपलं शॅडो लेअर दिलेली ती शॅडो लेअर इथे ॲड करून घ्या. कॉपी करायची इथून लेअर आणि कॉपी केल्यानंतर आपल्या प्रोजेक्टवरती यायचं आणि प्रोजेक्टवरती आल्यानंतर तिथून आपले फोटो स्टार्ट होतात तिथे यायचं आणि ही जी शॅडो लेअर आहे ती पेस्ट करून घ्यायची आणि पूर्ण प्रोजेक्टवरती उडून घ्यायची आणि त्यानंतर आपली जी PNG दिलेली आहे मी ती इथे ॲड करायची आहे. तुम्हाला इथे येऊन प्लस वाल्या बटनावरती टॅप करायचं आहे, वॉलवरती क्लिक करायचं आहे आणि ही जो PNG आहे इथे ॲड करून घ्यायची तुम्हाला आणि ॲड करून इथे साईडला अशा प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायचे आहे. तर आपला व्हिडिओ आहे आपला तयार झालेला आहे. तर त्यानंतर तुम्हाला इथे तुमचा लोगो लावायचा आहे आणि व्हिडिओ जो आपला एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. तर या बटनावरती क्लिक करून आपला व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे आणि व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला असेल तर धन्यवाद.